मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून किंवा कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून शेतकरी हे कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते। शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार, कर्जमाफी होणार, 3 लाखापर्यंत कर्जमाफी होणार, 5 लाखापर्यंत कर्जमाफी होणार, सरसकट कर्जमाफी होणार, अशा मोठमोठ्या अफवा देण्यात आल्या, मोठमोठे निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येत होतं। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवू, कर्जमुक्ती योजना राबवू, असे मोठमोठे मॅनिफेस्टोमध्ये म्हणा किंवा जाहीरनाम्यात म्हणा मोठमोठ्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या। त्यातच मित्रांनो, आज राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला आहे। तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय, मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे। तर त्या घोषणांमध्ये कर्जमाफीचा विषय आहे का ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते मात्र दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा होतील, अर्थसंकल्पामध्ये काहीतरी नवीन होणार आहे, मोठं होणार आहे, अशा अफवांना बळी शेतकरी पडले। शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर राहिले होते। शेतकरी जे कर्जमाफीच्या आशेवर राहिले होते, शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा धोका देण्यात आलेला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय, कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही। बरेच शेतकरी अशी अपेक्षा ठेवून होते की 2 लाख, 3 लाख, मिनिमम 5 लाख अशी काहीतरी कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। सॉरी मित्रांनो, तर बँकांचे जे कर्ज आहे, जे बँका शेतकऱ्यांना परेशान करत आहेत, शेतकऱ्यांना जे प्रेशरमध्ये आणलं जात आहे, ते बँकांतर्फे ते थोडंसं कमी होईल आणि शेतकऱ्यांचं थोडंसं टेन्शन कमी होऊन शेतकरी सुखानं जीवन जगेल अशी शेतकऱ्यांमध्ये आस लागलेली होती मित्रांनो। परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांनी जवळपास महायुती सरकारला पसंती दाखवली होती आणि या पसंतीला महायुती सरकार खरं उतरलेलं नाही मित्रांनो। शेतकऱ्यांची निव्वळ नाराजी केलेली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्या जेव्हा कर्जमाफीचा कुठलाही विषय दिसला नाही, त्यानंतर काही कृषी जे शेतीविषयक संघटना असतील किंवा काही जे शेतकरी नेते असतील, त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी केलेली आहे। शेतकऱ्यांना एक प्रकारे निराशा दाखवलेली आहे सरकारने। शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी द्यायला पाहिजे होती। शेतकरी आशेवर होते कर्जमाफीच्या। सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शेतकऱ्यांसाठी पीक विमा साईडला ठेवला होता, नुकसान भरपाई साईडला ठेवली होती शेतकऱ्यांनी। एक टार्गेट ठेवलं होतं, एक गोल ठेवलं होतं शेतकऱ्यांनी, ते म्हणजे कर्जमाफीचं। परंतु मित्रांनो, शेतकरी कधी न अर्थसंकल्प वगैरे गोष्टीकडे न लक्ष देणारा शेतकरी आज अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून होता। परंतु शेतकऱ्यांना एवढं लक्ष ठेवून एक आस धरून शेतकऱ्यांना मिळालं काय, तर सरकारकडून मिळाला धोका शेतकऱ्यांना। कारण मित्रांनो, कर्जमाफी विषय सरकारने एक टाळाटाळ केली, एक लांबणीवर ठेवलेला आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यातच मित्रांनो, सरकारने जवळपास शेतकऱ्यांसाठी 10 मोठे निर्णय घेतलेले आहेत। तर ते 10 मोठे निर्णय, एक कर्जमाफीचा टॉपिक साईडला आणि ते 10 मोठे निर्णय साईडला, तर खरा टॉपिक होता कर्जमाफीचा। या 10 मोठे निर्णय घेतलेले असून सुद्धा शेतकऱ्यांना याचा कुठलाही खुशी नाही, शेतकऱ्यांना आनंद नाही, शेतकऱ्यांना काहीही घेणं देणं नाही या 10 टॉपिकवर। तरी सुद्धा मित्रांनो, आपण कर्जमाफी संदर्भात बोलता हे 10 तर नाही मित्रांनो, 5 महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, कोणते मोठे निर्णय आहेत, 5 महत्त्वाचे, ते थोडंसं जाणून घेऊया। तर मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, जे मागच्या काही 1-2 महिन्यापासून गाजत होता, म्हणजे अगोदर पण सुद्धा ही योजना राबवण्यात आलेली होती, परंतु नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 हा जे प्रकल्प राबवण्यात येणार होता अशी चर्चा होती 1 ते 2 महिन्यापासून। तर त्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 21 जिल्ह्यांसाठी 7201 गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे अर्थसंकल्पामध्ये, असं सांगण्यात आलेलं आहे। हा झाला महत्त्वाचा एक मुद्दा, महत्त्वाचा एक मोठा निर्णय। बऱ्याच दिवसापासून AI तंत्रज्ञानावर आधारित शेती करायचं, शेतकऱ्यांना तिकडे कृत्रिम शेतीवर भर द्यायचा वगैरे वगैरे बरेच टॉपिक रंगलेले होते मित्रांनो। तर यामध्ये AI साठी जवळपास 2 वर्षासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये। तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे अपूर्ण सिंचनाची कामे पूर्ण करणे, त्यासाठी जवळपास 500 कोटी किमतीची कामे, म्हणजे 500 कोटी रुपयांचा निधी जवळपास यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे।
त्यानंतर जलयुक्त अभियानाची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. तर जलयुक्त अभियान 2.0 किंवा 2.0 म्हणलं तरी चालेल. या अंतर्गत 5,818 गावात जवळपास 4,227 कोटींची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास बघायचं झालं मित्रांनो शॉर्टकटमध्ये तर जवळपास जलयुक्त अभियान 2.0 साठी किंवा 2.0 साठी 5,818 गावांसाठी 4,227 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये. त्यानंतर मित्रांनो गाळमुक्त धरण, गाळयुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ही योजना कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर जवळपास 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी 382 कोटी रुपयांचा निधी हा अर्थसंकल्पीय बजेटमध्ये कायम ठेवण्यात आलेला आहे, राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय बघायचा झाला मित्रांनो वैनगंगा नदीजोड प्रकल्प, नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पासाठी जवळपास किंमत 88,584 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यासाठी अर्थसंकल्पामध्ये. आणि या प्रकल्पाचा लाभ नागपूर म्हणजे 6 जिल्ह्यासाठी या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. त्यामध्ये नागपूर असणार आहे, वर्धा असणार आहे, त्यानंतर अमरावती असणार आहे, यवतमाळ असणार आहे, अकोला, बुलढाणा या 6 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यानंतर पुढचे एक निर्णय महत्त्वाचा शेवटचा बघूया, ज्याच्यामध्ये नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी 7,500 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत बघायचं मित्रांनो झालं तर हे झालं मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा थोडीशी सिंचनयुक्त एक हे निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो सगळा निर्णय बाजूला ठेवूया. आपला महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. तो निर्णय अद्यापही सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेला नाही. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो शेतकऱ्यांनी जे आस लावून ठेवली होती कर्जमाफी संदर्भात, आता कर्जमाफी झाली नाही, कर्जमुक्ती झाली नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. तर मग मित्रांनो आता बँका शेतकऱ्यांना परेशान करणार, शेतकऱ्यांना काहीही करून मग आता आत्महत्याचं वगैरे प्रकरण वाढणार, अशा गोष्टी होणार मित्रांनो. तर सरकारनं सर्वात अगोदर भर द्यायला पाहिजे होता तो म्हणजे जवळपास कर्जमाफीसाठी. कारण की शेतकरी आज टेन्शनमध्ये येणार आहेत बरेच शेतकरी, त्यामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. त्यात मित्रांनो बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना अकाउंट फ्रीज वगैरेचे प्रॉब्लेम आलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी काय करायचं मित्रांनो आता एकतर त्या शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जवळपास बँकांकडून पीक कर्ज मिळणार नाही. मग पीक कर्ज मिळणार नाही तर ते मग पेरणी वगैरे कशी करणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे हळदी वगैरे असतात, त्यांचं खरीपाची पेरणी वगैरे ते कॅपॅसिटी आहे त्यांची, करू शकतील हळदीच्या पैशावर जोरावर वगैरे. परंतु मित्रांनो ज्या शेतकरी सोयाबीन वगैरे असे जे काही पिकं आहेत ज्यांचं जे उदरनिर्वाह करू शकतात त्या शेतकऱ्यांनी कर्ज कोणत्या प्रकारे फेडायचं मित्रांनो. तर जवळपास बघायचं झालं तर महायुती सरकारने जसे आश्वासन दिले होते, जशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, त्या घोषणा सर्व महायुती सरकार विसरलं आहे. शेतकऱ्यांची एक नाराजी व्यक्त झालेली आहे. अख्खा महाराष्ट्रातील शेतकरी हा नाराज झालेला आहे. शेतकऱ्यांनी जवळपास आक्रोश सादर केलेला आहे. जवळपास महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे मित्रांनो. अतिशय सॅड म्हणलं तरी चालेल, अतिशय दुःखद गोष्ट आहे मित्रांनो. महायुती सरकारने शेतकऱ्यांना एवढा मोठा धोका द्यायला नव्हता पाहिजे मित्रांनो. तर हे होते छोटीशी माहिती मित्रांनो. जवळपास 5 ते 6 मोठे निर्णय आपण बघितलेले आहेत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.